आज मी तुम्हाला फुटाण्याच्या डाळीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली, ह्याला डाळ पण म्हणतात। कढई चांगली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये बघा 1 सुक्या खोबऱ्याची वाटी मी अशी खिसून घेतलेली आहे, तुकडे करून जरी घेतले तरी चालेल। आणि हे काय करायचे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं, जास्त असं लाल वगैरे करायचं नाही। गॅस आहे मीडियम। हे आपण पहिलं खोबरं भाजून घेऊया। बघा अशा पद्धतीत खोबरं भाजून घ्यायचं, जास्त असं भाजायचं नाही आणि असं जळून वगैरे द्यायचं नाही, म्हणजे चांगलं लागणार नाही। आता ह्याच्यामध्ये मी फुटाण्याची डाळ टाकणार आहे। ह्याला काय केलं आहे माहिती आहे का, मी 1-2 तास उन्हामध्ये थोडंसं हलकंसं मी ऊन लावून घेतलं होतं। तर नसेल तसं घेतलेलं तर थोडंसं तुम्ही कढईमध्ये भाजून घेतलं तरी चालेल। तर हे 1 मिनिटभर फक्त मी ह्याच्यामध्ये असं परतून घेणार आहे। 1 ते 2 मिनिट बघा मी असं परतून घेतलेलं आहे। आणि डाळीचा आपण टाकतानाच आवाज आला होता, त्यामुळे डाळ चांगली अशी सुकलेली पाहिजे। त्यात टाकायचे आपल्याला छोटा 1 चमचा जिरे, 1 चमचा धने। आता हे पण आपल्याला 1 मिनिटभर ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं भाजलं गेलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचे कढीपत्ता। हा सुकलेला कढीपत्ता आहे। फ्रेश जर टाकला ना तर तो मोकळ्या कढईमध्ये थोडासा पहिला भाजून घ्या, कारण की तेव्हा मग वलसर असेल तर चटणी आपली जास्त दिवस टिकणार नाही, खराब होईल। आता हा मी कसा उन्हामध्ये सुकवून घेतलेला कढीपत्ता आहे। आता गॅस मी बंद करते आणि आपण हे एका ताटलीमध्ये काढून घेऊया। ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला 1.5 चमचा मिरची पावडर। तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। जर तुमच्याकडे मिरची पावडर जर टाकायची नसेल, सुक्या मिरच्या टाकायच्या असतील ना तर 10 ते 15 सुक्या मिरच्या टाका। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी लसूण। त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ आणि आपल्याला ह्याच्यात टाकायची थोडीशी चिंचमुळे काय होतं, चवीला छान लागतं। आता आपल्याला हे काय करायचे माहिती आहे का, हे चांगलं थंड झालेलं आहे बघा। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचे माहिती आहे का, बंद चालू करून आपल्याला बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा बंद चालू करून बारीक करून घेतलेलं आहे। 1 प्लेट घेतलेली आहे, तर त्यात तुम्हाला मी काढून दाखवते। मस्त अशी होते बघा आणि मोकळी होते एकदम फास्टमध्ये कधी चटण्या करायची नाहीत बारीक, काय होतं गरम होतं ना, मग त्याला पाणी सुटलं जातं आणि ते व्यवस्थित होत नाही। आता अशा पद्धतीत झाले बघा, मी काढून घेते सगळी चटणी बघा, मी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीत एकदम बारीक अशी केलेली आहे आणि ही चवीला एकदम छान लागते। तुम्ही अशी पण चपाती बरोबर कोरडी खाऊ शकता, चपाती भाकरी वरण भातावर। गरमीच्या दिवसात काय होतं, तोंडी लावायला वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या असाव्या। तर खूप साऱ्या चटण्या रेसिपी टाकलेल्या आहेत आणि एक तर चॅनल मी चटणी ठेच्यासाठीच केलेला आहे, त्याच्यावरच आज अपलोड होणार आहे। आणि हे चटणीत काय करायचं तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते। ही चटणी घ्यायची, ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा टमाटर कोथिंबीर टाकून जरी मिक्स करून जरी खाल्लं तरी चालेल, नाहीतर नुसती चटणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगतेल टाकून तुम्ही कालवून जरी खाल्लं तर 1 नंबर लागते। करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।